हे तुम्ही पाहू शकता समुद्रामध्ये आणि पाठीमागं जे ब्रिज आहे कशा प्रकारचा ब्रिज बनवलेला आहे. हा हे हाजी अलीचं ठिकाणी समोर आहे. आणि आता हे ब्रिजवर सध्या आपण मुंबई जम्मी आणि हा ब्रिज समुद्रातून आत गेलेला आहे. हा टनल हा समुद्रातून कितना काय या अंदर हे 70 म्हणजे 70 फूट समुद्रामधून आतमध्ये आता त्या टनलमधून आपण जाणार आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता हाजी अली महालक्ष्मी ब्रिजवर चाललो आपण आता इकडं मुंबईमध्ये त्या टनलमधून. तो 70 फूट पाण्यामधून आतमध्ये समुद्रातून येतो. आता आपण तिकडंच चालू आहे सध्या आपली टॅक्सी. तर तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करू. आतमधून कसा बनवला राज्य सरकारनं जो रोड, ते समुद्र पहा समोर खवळलेला त्याच्या लाटांनी कसं झालंय वातावरण एकदम हे पाहू शकता. भरपूर लाटा ते येऊ लागल्यात आता सध्या. कोस्टल रोड वरून चाललोय आपण. हा सिलिंग आहे आता तुम्ही पाहू शकता. आणि समोर हा समुद्रातून गेलेला आहे खाली 70 फूट आतून. एवढा भारी बनवलेला रोड आहे हा. हे पाहू शकता तुम्ही दादर वरळी सागरी सेतू महामार्ग आहे हा. संपूर्ण तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर व्हिडिओ आतमध्ये पाहायला भेटेल ते, कारण टॅक्सीच त्याच्यातून जाणार आहे मधून. आणि हे जे साईडला घर आला आता हे काचाचं हे दिसून राहिलं तुम्हाला. हे मुकेश अंबानीच्या पोरीचं घर आहे, निशा अंबानीचं. हे पाय काच दिसून राहिले तुम्हाला पुढून डायमंड सारखे. हे पाय हे निशा अंबानीचं घर आहे, सिलिंग रोडवर आहे. किती पॉश घर आहे पाहू शकता तुम्ही. आणि समोर हा सिलिंग आहे. हा चांगला चांगला आला मित्र आता जो वरळी सिलिंग हे पाहू शकता तुम्ही समोर. आता समोर गेल्यानंतर समुद्रातून आत जातोय. म्हणजे आतून हे समुद्रातून रोड बनवलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता त्याची झाली सुरुवात, कारण अपूर्ण तरंग असा याच्यावर स्लाइड झालेला रोड आहे. हे पाहू शकता समोर. आता तुम्हाला दिसून राहिलं सर्व, कारण या रोडमुळे एवढी मुंबईची ट्रॉफिकची समस्या कमी झाली खूप. पाहू शकता तुम्ही हा सिलिंग आता कसा बनवलेला आहे स्लायडिंगवर. एकदम त्याला युनिक बनवलेलं आहे एवढा भारी पाहू शकता तुम्ही. आणि आता समोर हा समुद्रातून आतून गेलाय. म्हणजे खूप मोठा याच्या रोड आहे हे ब्रिज हा. तुम्ही याचे पाहू शकता फक्त साईडला पहा कसं बनवलं. मारा का 35 रुपये चढणार. आता एक नवीन बनवून राहिलाय समुद्रामध्ये आत पाहू शकता. हात अंदर त्या आतमध्ये एक ब्रिज बनत आहे.